आज अक्षय तृतीया, 3.5 शुभ मुहूर्तांच्या पैकी एक शुभ मुहूर्त म्हणून आपण या शुभ दिवसाकडे पाहतो आणि याच शुभ दिवशी आपल्या डॅनियल रमजानपुरा या पोलीस स्टेशनच्या इमारतीचं लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. या कार्यक्रमाप्रसंगी मंचावर उपस्थित शहराच्या प्रथम नागरिक महापौर माननीय नसरीन बानो शेख खालिदजी, माननीय डिग्निटीजी, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटीलजी, अप्पर पोलीस अधीक्षक तेज बहादूर सिंह संधूजी, सिद्धार्थ बाटवालजी, दरियान दुबळजी, राहुल गिरीबोवाजी, बंगालीजी, या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक महोदय उपस्थित आहेत, सर्व सन्माननीय नेते मंडळी, गावातील आणि रमजानपुरातील सर्व प्रमुख पदाधिकारी पण उपस्थित आहेत. मला वाटतं की मी आपल्या सर्वांच्या वतीने या नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतीचं आपल्या सर्वांच्या उपस्थितीत लोकार्पण संपन्न झालं असं या ठिकाणी घोषित करतो. या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय सुनीत्राताई पवारजी आणि त्याच्यासोबतच गृह विभागाचे राज्यमंत्री महोदय, या सर्वांनी या पोलीस स्टेशनला हार्दिक शुभेच्छा पण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मला चांगलं आठवतं की डॅनियल रमजानपुरा पोलीस स्टेशन ज्यावेळेस आम्हाला 5 पोलीस स्टेशन चा गेली अनेक वर्ष आपण सगळ्यांनी पाठपुरावा केला. मला वाटतं पोलीस प्रशासनाने सुद्धा त्याचा पाठपुरावा केला आणि त्यापैकी एक डॅनियल रमजानपुरा पोलीस स्टेशनला आपल्याला त्या ठिकाणी मान्यता मिळाली आणि मग मान्यता मिळाल्याच्या नंतर तात्काळ आपण काय व्यवस्था करू शकतो त्या पद्धतीने एका ओपन स्पेसवर आपण त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये, कदाचित ते पत्र्याचं एक प्रकारचं शेडच होतं आणि त्या शेडमध्ये एक तात्पुरती व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली. आणि जसं आता माननीय पाटील साहेब बोलले की कदाचित जेव्हा 40-45 डिग्रीचं टेम्परेचर असतं त्या प्राप्त परिस्थितीमध्ये तिथले अधिकारी कर्मचारी कशा पद्धतीने जनतेला सेवा देऊ शकतील हा सुद्धा आपल्या सर्वांच्या समोर एक चिंतेचा विषय होता. आणि मग दुसऱ्या टप्प्यामध्ये मला वाटतं की या इमारतीचा पाठपुरावा करून आज गेल्या 2 वर्षामध्ये मग ही जागा मिळवणं, इथून एक लहान नाला पण गेलेला आहे लागून, खूप लांबून त्या नाल्याला पाणी येत असतं आणि मग त्याच्यातनं मार्ग काढणं, काही थोडे अतिक्रमण पण होते, त्या अतिक्रमण वाल्यांना पर्यायी व्यवस्था करून ही जागा ताब्यात घेणं आणि या संपूर्ण परिसराला सोयीचं होईल अगदी रस्त्याला लागूनच या परिसराला तर कायदा व सुव्यवस्था शांतता राखण्याचं काम या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून होईलच, परंतु कारण हा नॅशनल हायवे मध्ये रूपांतर झालेलं आहे या रस्त्याचं आणि मग या रस्त्यावरचेही काही प्रश्न जर असले तर मला वाटतं की त्यांनाही एक अप्रोचेबल
ही जागा या ठिकाणी निश्चित करण्यात आली आणि एक चांगली इमारत आज या ठिकाणी निर्माण झाली, या गोष्टीचा मी आनंद व्यक्त करतो. मला वाटतं की भविष्य काळामध्ये याच्यावर आणखी जसा कार्यभार जर वाढला तर वरचे मजले पण आपल्याला वाढवता येतील आणि जास्त मनुष्यबळ तशी वेळ येऊ नये, म्हणजे शांतता राहील. मी संपूर्ण परिसराच्या वतीने ग्वाही देतो की मालेगाव आता बदलत आहे. मालेगावमध्ये त्यातल्या त्यात कटू प्रसंग घडणार नाही याची आम्ही सर्वजण काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून तरी पण आता पोलीस अधीक्षक साहेब आलेले आहेत, तर माझी विनंती असणार आहे की थोडंसं जास्तीचं मनुष्यबळची पण आवश्यकता. हा नॅशनल हायवे असल्यामुळे इथे हेवी ट्रॅफिक या शहरात पास होत असते. अतिशय वर्दळीचा लहान मुलं असतात, महिला असतात आणि या भागातच मोठी रहदारी हेवी व्हेकल्स या ठिकाणी पास होतात आणि म्हणून जास्तीच्या मनुष्यबळाची पण आपल्या मालेगावला आवश्यकता आहे. तर जास्तीत जास्त मनुष्यबळ आपण या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं. मला वाटतं की याच्यासोबतच आपण जिथे ॲडिशनल एसपींचं कार्यालय आहे त्या ठिकाणी भविष्यातल्या पोलीस आयुक्त कार्यालय पण त्या ठिकाणी कसं निर्माण करता येईल त्याचाही आपण पाठपुरावा करतोय. म्हणजे भविष्याचा जिल्हा आपल्या मालेगावचा, त्याच्यासोबतच जी आपल्या कॅम्पामध्ये जुनी मोडकळीस आलेली पोलीस लाईन आहे त्या पोलीस लाईन मध्येही आपल्या पोलीस कर्मचारी बंधू भगिनींना एक चांगल्या प्रकारची निवासाची सुविधा कशी निर्माण करता येईल त्याचाही आपण त्या ठिकाणी पाठपुरावा करतो आहोत. तुम्ही जर बघितलं साहेब, कदाचित तुम्हाला अनेक ठिकाणी पोलिसांच्या चांगल्या क्वार्टर्स बघायला मिळाले असतील, परंतु मला हे अभिमानाने सांगायचं आहे की मालेगावला संख्या कमी असेल कदाचित, परंतु अतिशय चांगल्या पोलीस क्वार्टर्स आम्ही आमच्या पोलीस बांधवांच्यासाठी त्या ठिकाणी पाठपुरावा करून निर्माण केलेले आहेत. त्याचं लोकार्पणही मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर पहिला जो दौरा होता त्या दौऱ्यामध्ये त्या प्रकल्पाचं लोकार्पण कार्यक्रम आपण त्या ठिकाणी संपन्न केलेला होता. आणि म्हणून कदाचित 24 तासांच्या पैकी 20 तासापेक्षा जास्ती पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी जनतेच्या सेवेमध्ये असतात आणि म्हणून बाहेर तर सारखे प्रश्नच असतात आणि किमान घरी गेल्याच्या नंतर तरी त्यांना एक चांगलं शांतता लाभली पाहिजे आणि म्हणून त्यांच्या निवासाची पण व्यवस्था चांगली असली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपलं सरकार, महायुतीचं सरकार, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चांगलं काम करत आहे हे पण मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. मला माहिती आहे की सगळ्यांना पूजा करायची आहे आणि लवकर घरी मला पण घरचे आदेश आहेत 12 वाजेच्या आत आपल्या पूर्वजांना या ठिकाणी नैवेद्य आजच्या या शुभ दिवशी आपण देत असतो आणि म्हणून अतिशय छोटे कामी परंतु या शुभ मुहूर्तावर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मला विश्वास आहे की या पोलीस कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी संपन्न होईल. काही छोट्या मोठ्या गोष्टी असल्या तर स्थानिक पातळीवरच त्या सोडवल्या जातील आणि जो चुकीचं काम करेल, समाजाच्या विघातक कृतींना या ठिकाणी कायदा काय असतो तेही दाखवण्याचं काम या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून, या कार्यालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे संपन्न होईल हा विश्वास व्यक्त करतो. परत एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. मला वाटतं की पाटील साहेबांना पण नाशिकवरनं या ठिकाणी यावं लागलेलं आहे
बाहेर गावावरनं आलेल्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी गणाचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद. यानी रमजानपुरा पुलिस स्टेशन का नूतन बिल्डिंग का आज उद्घाटन हुआ है. ये बहुत ज़रूरी था क्योंकि 2015 से ये बिल्डिंग जहाँ पे थी, यानी जहाँ पे पुलिस स्टेशन चल रहा था, उसका सिचुएशन बहुत ही ख़राब था और इसको तुरंत शिफ्ट करना बहुत ज़रूरी था. तो ये पिछले 1-1.5 साल से ये बिल्डिंग का काम चल रहा है. बहुत अच्छी तरीके से यहाँ पे जितनी जगह है वो जगह का सही इस्तेमाल करके ये सब बिल्डिंग बनाई है. और आज हमें बहुत खुशी है कि ये अक्षय तृतीया के मुहूर्त पे आज नए बिल्डिंग पे हम लोग पूरा ट्रांसफ़र हो रहा है. यहाँ के लोगों के लिए सेवा देने में पुलिस डिपार्टमेंट को इससे बहुत ज़्यादा सुविधा मिलेगी. थैंक यू. पूरा हरियाणा में पुलिस स्टेशन का जो उद्घाटन हुआ है उसके लिए हमें और राज्य मंत्री दादा भूसे साहब को जो आप लोगों ने इनवाइट किया उसके लिए आप लोगों की मैं बहुत ही आभारी हूँ. आप लोगों का बहुत बहुत शुक्रिया. अधिकारी व कर्मचारी मित्र आणि आपले गावकरी मंडळी यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. ही नवीन इमारत नागरिकांच्या अधिक प्रभावी व पारदर्शक संवेदनशील पोलीस सेवा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे आणि आम्ही सर्वजण मिळून कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध आहोत. शेवटी पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानून माझे 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद.